ज्यांना स्वतःच्या तब्येतीची काळजी आहे, ज्यांना आरोग्य चांगलं असावं असं वाटतं आणि ते करोनानंतर सगळ्यांनाच वाटतं आहे, हे तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही असं समजू नका बरं का, ही छोटी गावं आहेत, इथं कोण घेणार. उलट माझा अनुभव असा आहे की छोट्या गावातच जास्त पोटेन्शियल आहे. आणि आता सुरू आहे आमचं, तालुक्याच्या ठिकाणी प्रचंड लोक घेतात. ज्या लोकांना ते हवंय ना त्यांना माहिती नाही ते कोणाकडे मिळणार, आणि जी लोक तयार करतायत त्यांना माहिती नाही ते लोक कोण घेणार. हा जो मधली गोष्ट आहे ना, व्हॉट्सअप चालू करायचा, एक ग्रुप तयार करायचा आणि सगळ्यांनी मिळून आपापल्या ग्रुपला पाठवून द्यायचं. तुमच्याकडे एक सुद्धा शिल्लक राहणार नाही, माझी खात्री. करताना स्लो सुरू करा, सस्टेनेबल आहे, प्रत्येक गोष्ट विकली जाते. आज आम्ही मिशन ऑर्गॅनिकच्या आमच्या खाता फक्त भाजीपाला आणि फळांना आम्हाला प्रॉब्लेम येतो, कारण त्याला कोल्ड चेनचा प्रॉब्लेम, म्हणजे प्रवास करायचा म्हटलं की प्रॉब्लेम. हे नॉन पेरिशेबल आहे, म्हणजे कडधान्य आहेत, गहू आहेत, तांदूळ आहेत, काही पिठं आहेत, तेलं आहेत, तेलबिया आहेत. अशा प्रकारच्या आमच्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सगळा माल आम्ही आता एकमेकांमध्ये फिरवायला चालू केलेला आहे.